नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी, जी की कोणालाच आवडत नाही, पण मी अशा पद्धतीने सांगणार आहे की ती तुम्हाला लगेच आवडेल. तर मी कारलं कापून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत, त्यानंतर मीठ टाकायचे आणि लिंबू पिळून घ्यायचे, ज्यामुळे आपला जो काही कारल्यामध्ये कडूपणा असेल तो सगळा निघून जाईल. अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या कारल्याची भाजी केली तर एकदम मस्त होईल. आणि आता छान प्रकारे मी त्याला मिक्स करून घेते आणि त्याला परत आपल्याला 15 मिनिट रेस्टसाठी ठेवायचं आहे. तर चला, मोहरी टाकली आहे मी, त्यानंतर जिरे टाकले आहे, लसूणची पेस्ट, त्याला चांगलं आपण खरपूस फ्राय करून घेऊ. कोथिंबीर टाका. माझ्याकडे जास्त होती कोथिंबीर म्हणून मी जास्त घातली आहे. तुमच्या जसं पाहिजे तसं टाकू शकता तुम्ही. थोडी हळद पण टाकून घ्या, जेणेकरून ही पूर्ण त्या मसाल्याला लागेल. आणि नंतर कारली टाकून घ्या, जी आपण 15 मिनिट रेस्टसाठी ठेवली होती. आणि याला छान मिक्स करून घ्या. कारली चांगली तेलामध्ये वाफाळू द्या आणि त्याला झाकून ठेवा. मस्त एकदम शिजतील. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चटणी टाकायची आहे. चटणी सुरुवातीला नका टाकू आणि आपण त्याला छान मिक्स करून घेऊ. कारली जेव्हा चांगली म्हणजे असं वाटत आहे की शिजत आली, चांगले बोटाने जर दबत असतील, तर त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाका, जेव्हा तुम्हाला पाहिजे तेवढा. आणि त्याला मस्त छान मिक्स करून घ्या आणि परत 2-3 मिनटं शिजू द्या. मस्त कोथिंबीर टाकून परत एकदा मिक्स करून घेऊ आणि ही तुमची कारल्याची सिंपल भाजी तयार. एन्जॉय. बाय बाय.